श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास विरचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 1222. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांचा निरोप घेऊन भुशुंडीजी आपल्या आश्रमामध्ये परतले आणि तत्पश्चात आपल्याला गवसलेली परमार्थाची सूत्र जी ते गरुडजींना सांगत आहेत त्या कथा विभागाचं चिंतन बघितलं. सज्जनो, गरुड आणि भुशुंडीचं आता एक विशेष नातं तयार झालं, एक सख्यत्व तयार झालंय. कारण गरुड हा अधिकारी श्रोता आहे, तो प्रत्यक्ष विष्णूचा दास आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील या भूलोकातील एका कावळ्याकडून ही परमार्थाची गुह्यता ऐकण्यासाठी तो अति उत्सुक आहे. त्याच्यामध्ये उन्हात कुठलाही अहंभाव नाही. ज्याप्रमाणे परीक्षित राजे होते, परंतु शुकाचार्यांच्या समोर ते ज्या पद्धतीने नतमस्तक झाले, 7 दिवस अन्न पाण्याविना हालचाल देखील न करता त्यांनी ज्या पद्धतीने या श्रीमद भागवताचं रसाग्रहण केलं, त्यामुळं सज्जनो मृत्यूवरती देखील ते विजय मिळवू शकलेले आहेत. आणि समस्त भक्तिशास्त्र काय आहे? हा मृत्यूवरती विजय मिळवण्याचा प्रांत आहे. भक्तीने देहाने अमर व्हायचं नाहीये, तर या भक्ती मार्गाच्या आधाराने स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन घेऊन आपण या रामाशी एकाकार व्हायचंय आणि त्या दृष्टीने आपण अमर व्हायचंय. अशा या भक्ती मार्गातली अत्यंत गुह्य सूत्र भुशुंडीजी गरुडाला सांगतायत. काल आपण दोह्याचं चिंतन करत असताना एका टप्प्यावरती येऊन थांबलो, परंतु चौपाईला न्याय द्यायला अजूनही वेळ पाहिजे होता आणि शेवटचे 2 सोरठे देखील राहिले होते चिंतनाला. त्यामुळं मी असा विचार केला की पुढील दोह्याचं गायन करत करत आपण या सोरठ्याला आणि चौपाईला देखील आज चिंतनाला वाव देऊयात. परंतु नंतर लक्षात आलं की अजून यामध्ये गोस्वामीजींना बरंच काही सांगायचंय. त्यामुळे सज्जनो, आपण आज नवीन चौपायांचं गायन न करता ज्या चौपायांच्या आधाराने आपण हे भक्तीचं शास्त्र समजून घेत आहोत, त्या भक्ती मार्गातच भुशुंडींनी दिलेल्या तत्वांचं चिंतन करूयात. बघा, किती शास्त्रशुद्ध भक्ती मार्ग भुशुंडीजींनी सांगितलाय. आम्हाला आजपर्यंत भगवंताची भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न जर कोणाला विचारला तर आम्ही उत्तर देऊ की पूजापाठ करायचा, जप करायचा, भगवंताच्या तीर्थक्षेत्रांना जाऊन त्याचं दर्शन घ्यायचं, पवित्र जलामध्ये स्नान करायचं. सज्जनो, आम्ही नेमकं भक्ती मार्ग सांगत असताना त्याची साधनं सांगतोय, परंतु त्या साधनांमध्ये दडलेला प्राण काय आहे याची उकल आम्हाला कोणीच करून देत नाही. जसं आजच्या काळामध्ये योग मार्ग म्हणजे योगा झालेला आहे. काही शारीरिक कवायती यांनाच आपण योग मार्ग समजून बसतो, किंवा ध्यान मार्ग यामध्ये देखील स्तब्ध बसून राहणं, वेगवेगळ्या टेक्निक्सचा वापर करून मनाला संयमित करण्याचा प्रयत्न करणं, यामध्ये सगळा ध्यान मार्ग देखील अडकून जातो. कारण श्री महाराज म्हणतात तशी आमची अवस्था आहे की आम्ही साध्य सोडून साधनेच्याच मागे लागतो. साधन गरजेचं आहे, परंतु ते करत असताना आम्हाला नेहमीच साध्याकडे डोळा ठेवला पाहिजे. आपण इथं साध्याची कुठं प्रतारणा करत नाहीये ना, याचा विचार केला पाहिजे. सज्जनो, इतर शास्त्रांसाठी तरी निदान आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सूत्र सापडतात. जसं योग मार्गासाठी पतंजलींचा हा योग सूत्राचा अष्ट मार्ग आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्येच असलेलं ध्यान देखील
अनेक पद्धतीने समजावून सांगता येऊ शकतं, परंतु भक्ती मार्ग यामध्ये नेमकं कशा पद्धतीने आपण त्या भगवंताला जाऊन आलिंगन द्यायचं आहे, ज्या भक्ती मार्गाचीच खरी व्याख्या आहे निरतिशय प्रेम, ते प्रेम कसं करायचंय याची मात्र आपल्याला कुठेही शास्त्रशुद्ध असा मार्ग सापडत नाही. श्रीमद भागवतामध्ये काय किंवा समर्थांनी दासबोधामध्ये काय नवविधा भक्ती आम्हाला दिलेली आहे, परंतु त्या भक्तीमध्ये देखील जोपर्यंत आपण गुरुकृपेने उतरत नाही तोपर्यंत त्या साधनांमध्ये दडलेला खरा निरतिशय प्रेमाचा धागा आम्हाला सापडत नाही. तेवढं सखोल चिंतन होत नाही, मनन होत नाही, आणि त्यामुळं आम्ही बऱ्याचदा त्या साधनांनाच भक्ती समजून बसतो. सज्जनो, इथं साधन मार्गांचा अव्हेर नाही, परंतु त्यामध्ये दडलेला प्राण आम्हाला समजून घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की इथं भुशुंडीजींनी आपल्याला भक्ती मार्गाच्या प्राणापर्यंत, तुम्ही कुठल्याही मार्गाने येत असला तरी देखील ती साधनं करत असताना नेमकं भक्तीचा क्रमविकास कसा मोजायचा याची फार सुंदर सूत्र गेल्या 2 चौपायांमधून दिली. सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की भक्ती कशासाठी, तर हे जीवन दुःखरूप आहे. या दुःखरूप जीवनाला सुखी करण्यासाठी सगळेजण आपण धडपडतोय. मग त्यासाठी आम्हाला असं वाटतं की हे झालं की मी सुखी होईन, ते झालं की मी सुखी होईन, आनंदी होईन, प्रसन्न होईन. परंतु या सगळ्या सुखाच्या वाटा आमच्या दृश्याच्याच जगामध्ये फिरत असतात. एखाद्याला वाटतं आपलं घर लहान आहे, जरा छान 2 BHKचा ऐसपैस फ्लॅट मिळाला तर मी सुखी होऊन जाईन. तो घेतला की EMIची काळजी वाटू लागते. आता एवढे पैसे भरायचे, मग थोडंसं आणखीन आर्थिक स्रोत वाढवला पाहिजे. मग त्यासाठी आणखीन काही नोकरी करता येते का, पार्ट टाइम व्यवसाय करता येतोय का, या विवंचनेमध्ये आपण राहतो. बरं, ते करत असताना मग घरासाठी वेळ देता येत नाही. मग एवढा सगळा पैसा कमवून आपण आपल्या मुलाबाळांबरोबर वेळ व्यतीत करू शकत नाही, याचं दुःख आहे. बरं, मुलाबाळांबरोबर जर राहिलो तर या बाहेरच्या देणेकऱ्यांना काय उत्तर द्यायचं हा देखील प्रश्न राहतो. म्हणजे एक प्रकारे हे मानवी जीवन अपूर्ण आहे. एक बाजू आपण ओढायला लागलो की दुसरीकडं ते नेहमीच कमी पडतं. मला एक गोष्ट आठवते. एकदा एक मनुष्य प्रवासाला निघतो, थंडीचे दिवस असतात, आणि घाई गडबडीमध्ये शाल घेण्याच्या ऐवजी तो आपला टॉवेल पांघरण्यासाठी म्हणून घेतो. आणि त्या टॉवेलची गंमत अशी असते की ते डोक्यावरून घ्यायला गेलो की तळपाय उघडे पडतायत, आणि तळपाय झाकून घ्यायचा प्रयत्न केला की इकडं कान उघडे पडतायत. रात्रभर बिचारा बेचैन होऊन जातो. तशी सज्जनो आमची अवस्था आहे. एक प्राप्त करण्याच्या नादात दुसरं उघडं पडतंय आणि तेच त्रासदायक ठरत आहे. इथं त्रास कशाचा होतो याचा जर विचार केला तर आम्हाला त्रास त्या प्राप्त परिस्थितीचा होत नसतो. त्या प्राप्त परिस्थितीला मनाने ज्या पद्धतीने ग्रहण केलेलं आहे त्याचा आम्हाला त्रास होत असतो. बघा, आम्हाला भूक लागली, हे पोट कधी आम्हाला सांगत नाही की पोटाला भूक लागलेली आहे. आम्हाला आमचं मन सांगतं की तुझ्या पोटाला भूक लागलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ॲनालिसिस हा आमच्या मनामध्ये होत असतो. आणि मग एखाद्या गोष्टीकडे कसं बघायचं हे आपलं मन ठरवत असतं. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला लॉटरी लागली, 1 लाख रुपयाची लॉटरी लागली. तो आपला आनंदामध्ये त्या कार्यालयामध्ये गेला पैसे घ्यायला, आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे 1 लाख रुपयाची लॉटरी आहे, पण त्याच्यावरचे टॅक्सेस वगैरे सगळं वजा होता, आपल्याला 50,000 रुपयेच मिळणार आहेत. हे ऐकल्यानंतर त्याचं मन लगेच खजील होतं. म्हणजे खरं तर त्या लॉटरी मिळवण्यामध्ये त्याचा काही पुरुषार्थ नाही, 50,000 रुपये त्याला मिळणार आहेत, परंतु मन त्या आनंदाच्या क्षणी देखील दुःखी होऊन जातं की माझे 50,000 गेले. आणि एखाद्या व्यक्तीला 10 रुपयाची गरज असते आणि कोणीतरी त्याला
उदार होऊन 100 रुपये देतं. खरं तर 10 आणि 100ने त्याचं काही जीवन चालणार नाहीये, परंतु 10 रुपयाच्या पुढं 100 रुपये आले यामुळं त्याचं मन अत्यंत आनंदित होऊन जातं. सांगण्याचा उद्देश असा की आम्हाला प्राप्त परिस्थितीचं आम्ही आकलन कसं करतो ह्यावरती ती परिस्थिती किती क्लेश देणार, किती दुःख देणार हे ठरत असते. मग आम्हाला सुधारणा कुठं करायला पाहिजे? प्राप्त परिस्थितीमध्ये सुधारणा केली पाहिजे का त्याचे आकलन करणाऱ्या मनामध्ये सुधारणा केली पाहिजे? प्राप्त परिस्थिती ही कधीच आमच्या हातामध्ये नाहीये. आपण वेळेत निघावं बस पकडायला, परंतु वाटेत ट्रॅफिक लागावा, रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडायला जावं, वाटेत कोणीतरी आपली वाट अडवून बसावं आणि रेल्वे स्टेशनवर जाऊस तर लक्षात यावं की आपण 10 मिनिटं उशिरा आलो, रेल्वे चुकून गेली, सुटून गेली. आता हे आपण सगळं नियोजन करूनही बऱ्याचदा आपल्या हातातून गोष्टी निसटून जातात. या अशा साध्या साध्या घटना ज्या आपल्या जीवनात आपल्याला नित्य अनुभवायला येतात. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर कुठलीही गृहिणीला असं वाटत नाही की घरामध्ये दूध तापवत असताना दूध ओतू जावं. त्यासाठी ती खूप काळजी घेते. बऱ्याचदा गॅसच्या जवळ उभी राहते, अगदी सीमवर गॅस ठेवते. परंतु एवढं सगळं असतानाही कुठलीही गृहिणी सांगू शकेल का की आजपर्यंत माझ्याकडून एकदाही दूध ओतू गेलं नाही? मनाला अशी काही भ्रांत पडते की ती प्राप्त परिस्थिती आमची इच्छा नसताना देखील आमच्या वाटेला येते. ही तर मी फार छोटी छोटी उदाहरणं सांगितली. जीवनात अशा अनंत गोष्टी आहेत ज्या आपल्या नेहमीच मनाप्रमाणे घडतील याची आपण खात्री देऊ शकत नाही. मग सज्जनो, बदलायचं काय आहे? बदलायचंय माझी प्रतिक्रिया. मी त्या गोष्टींच्याकडे कशा पद्धतीने पाहतोय, हे जे आपल्या मनाची प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया बदलण्याचा मार्ग आहे. ते म्हणजे आपल्या मनाला प्रसन्न ठेवणं, मनाला व्यापक ठेवणं, जीवनातल्या लाभ हानीला एका खेळासारखं स्वीकारण्याची तयारी ठेवणं. बोलणं फार सोपं आहे, परंतु आचरणामध्ये आणणं फार अवघड आहे. परंतु ते आचरणात आणता येऊ शकतं. त्यासाठी एकमेव मार्ग आहे जो भुशुंडी गरुडाला सांगतायत. निज अनुभव अब कहूं खगेसा, बिनु हरि भजन न जाई कलेसा. भगवंताचं भजन केल्याशिवाय क्लेश जाऊ शकत नाही. जो नामामध्ये आहे, जो भगवंताच्या भजनामध्ये आहे, तोच खेळायचा प्रपंच मानावा या रीतीने जीवन जगू शकतो. अनेक प्रकारच्या लाभहानीच्या प्रसंगामध्ये देखील तो आपली प्रसन्नता टिकवू शकतो. हे नामस्मरणाचं फलित आहे. मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी नामस्मरण करणं हे फार गौण विद्येचं कारण झालं. जे आहे, जसं आहे, आनंदमय आहे, प्रसन्नतेचं आहे, हे मनापासून वाटणं, हे भगवंताचं भजन आहे. बघा, हा आनंद आहे. मग असं हरी भजन जर माझा क्लेश घालवणार असेल तर त्या भजनाची एक एक अवस्था आपण कशी प्राप्त करायची? भजन हे साधन आहे. त्या साधनामध्ये काही मैलाचे दगड आहेत. जर ते मैलाचे दगड आम्ही एक एक करून पार करत असू तर समजावं की आमच्या भजनामध्ये केवळ दिखावा नाही, केवळ पारमार्थिक जशा आपण क्रिया कराव्यात तसा तो भाग नाही. इथं खऱ्या अर्थाने ते भजन माझ्या जीवनामध्ये मुरू लागलेलं आहे. पहिला टप्पा आहे राम कृपा बिनु सुनुख गराई, जानी न जाई राम प्रभुताई. पहिली गोष्ट आहे भजन माझ्या जीवनात येतं ते कोणाच्या तरी कृपेने येतं. याची घट्ट खुणगाठ आपल्या मनामध्ये बांधली पाहिजे. सज्जनो, लोकांना वाटतं मला भजनाचा फार आनंद येतो कारण मला फार चांगलं गाता येतं, मला त्याच्यामधलं शास्त्रीय संगीत कळतं, मला त्याच्यामध्ये असलेल्या सुंदर हरकती कळतात. सज्जनो, भजन
हे केवळ गायन नाही. भजन हा मुळात भाव आहे, आणि भावाशिवाय जर भजन केलं तर ते भजन म्हणजे केवळ मनोरंजन ठरेल आमचं. भाव काय आहे? भजनामध्ये भाव तेव्हा जागृत होतो जेव्हा मी ज्याचं भजन करत आहे त्याची अस्तित्व बुद्धी माझ्या जीवनामध्ये नित्य राहते. श्री महाराजांच्या बरोबर जे कराडचे स्वामी होते ना, त्यांचा असा अधिकार होता की ते थोडा वेळ भजन केलं की रामाच्या मूर्ती डोलू लागायच्या. म्हणजे काय अस्तित्व भाव असेल त्या भजनामध्ये. सज्जनो, माझ्या राम भजन ऐकतोय, या भावनेतून जेव्हा आपण त्या भगवंताचं अस्तित्व स्वीकारतो, त्याचं प्रभुत्व स्वीकारतो, तेव्हा भजनाचा हा पहिला मोठा टप्पा पार होतो. आणि त्यासाठी मी भजन करत नाही, तर माझा राम माझ्याकडून ते करून घेत आहे. त्याच्या कृपेने हे भजन चाललेलं आहे. हा आमची मूळ भूमिका साधनेमध्ये उतारताना झाली पाहिजे. भगवंताचं प्रभुत्व, तो माझा स्वामी आहे, तोच माझ्या भजनाचा खरा भोक्ता आहे. मी त्याच्यासाठी भजन करत आहे. अशा या भगवंताला प्रिय असणारे बोल, त्याचं प्रभुत्व आमच्या जीवनामध्ये उतरवू लागतात. भगवंताचं प्रभुत्व प्रगटलं. गोस्वामी म्हणतात, जाने बिनू नहीं न होई परतीती. जोपर्यंत आम्हाला भगवंताचं प्रभुत्व कळत नाही तोपर्यंत आमचा भगवंतावरती विश्वास बसत नाही. भगवंत हा सर्व दिशेने आहे, तो सर्वांभूती आहे, तो सर्वांमध्ये आहे. तर मग माझा व्यवहार कसा असला पाहिजे, माझं बोलणं कसं असलं पाहिजे? मी प्रत्येकाशी बोलतोय म्हणजे भगवंताशी बोलतोय. किती मोठं सूत्र आहे सज्जनो. आपण व्यक्ती बघून त्याच्याशी बोलत असतो. जी व्यक्ती अधिकारी आहे त्याचं पटत नसलं तरी यस सर करत राहतो. आणि एखादी व्यक्ती जर आपल्यापेक्षा खूप छोटी आहे सर्व दृष्टीने, तर त्याच्यावरती आपण डाफरायला लागतो. भजन अंगात मुरू लागलं की त्या भगवंताचं अस्तित्व सर्वत्र आहे ह्यावरती आपला विश्वास बसतो. बघा, तो भगवंत माझ्या पाठीशी आहे, तो भगवंत माझ्या हृदयामध्ये आहे, आणि तोच भगवंत या चराचर सृष्टीमध्ये आहे. तोच माझ्याशी वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन बोलत आहे. ही विश्वासाची धारणा एकदा अंतरंगामध्ये भिनली ना सज्जनो, की भजन या विश्वासाच्या टप्प्यापर्यंत पोहोचतं. आणि जसं जसं आपण या सगळ्या दृश्य जगामध्ये राम भरला आहे या जाणीवेने जगू लागतो, गोस्वामीजी म्हणतात, बिनु परतीती होई नाही प्रीती. तुम्ही जसा लोकांचा द्वेष सोडाल, मत्सर सोडाल, निंदा सोडाल, ईर्ष्या सोडाल, संघर्ष सोडाल, तुम्ही प्रेमस्वरूपच होणार हो. दुसरं काय राहणार तुमच्यात? तुम्ही स्वतःवरती प्रेम कराल म्हणजेच त्या रामावरती प्रेम कराल. हेच भजनामध्ये येणारं तिसरं स्टेशन आहे. बिनु परतीती होई नाही प्रीती. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली, भगवंताचं प्रभुत्व कळालं, त्यावरती आपला अढळ विश्वास बसला, आणि तोच एकच एक सर्वत्र भरलेला आहे. ही जाणीव जशी जशी दृढ होऊ लागली तसं तसं सर्वानुभूती परमेश्वर या जाणीवेने आपण अंतर्बाह्य प्रेमस्वरूप होऊन गेलो. हेच भगवंताच्या वरती असलेल्या प्रेमाचं लक्षण आहे. आणि गोस्वामीजी म्हणतात की यापैकी एक गोष्ट जरी आपल्या हातून सुटली असेल तर आमच्याकडून भक्तीचं फायनल स्टेशन येऊ शकत नाही. कारण जेव्हा प्रेम उचंबळून येतं तेव्हाच भक्ती अवतरते आमच्या आयुष्यामध्ये. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. जगश्रेष्ठ तुकाराम महाराज आम्हाला भक्तीचा हा प्रवास सांगतात की संत चरणांची रज एकदा आपल्याला स्पर्श करून गेली की या अवस्था आपल्यामध्ये येत जातात.
शरीर पुलकित होतं. भगवंताच्या आठव डोळ्यामधून सजल करून टाकतो. कंठ दाटून येतो. हृदयातल्या रामाला आळवता आळवता समस्त दृश्य जगाचा विसर पडतो. सजनो, ही भक्ती आहे जी अंतस्थ स्वतःला अनुभवायची आहे, ना की जगाला प्रभावित करण्यासाठी आहे. गोस्वामीजी म्हणतात, परंतु यापैकी जर एक गोष्ट जरी तुमच्याकडे नसेल तर ही भक्ती तुमच्या जीवनात स्थिरावू शकत नाही. जिमी खगपती जल कये चिकनाई. हे खगपती, हे गरुडजी, ज्याप्रमाणे जलाची स्निग्धता ही जोपर्यंत आपण जलामध्ये आहोत तोपर्यंत शरीराला जाणवते. आपण थोडस त्या जलामधून बाहेर आलो, उन्हामध्ये येऊन बसलो की क्षणामध्ये ते पाणी आपल्या शरीरावरून वाळून जातं आणि शरीर पुन्हा जसंच्या तसं कोरडं होतं. मी भगवंताची भक्ती करतो ही व्याख्या आम्ही फार सहजतेने वापरतो, परंतु मी खरंच भक्ती करतो का याचं आत्मपरीक्षण आमच्याकडून होत नाही. मी भगवंताची भक्ती करत असेन तर सगळ्यात पहिले आपण ही गोष्ट आपल्या एकेका पायरीच्या आधाराने तपासून बघावी की मी खरंच भजनानंदी आहे का? मला भजनाचं खरंच प्रेम आहे का? भजन करत असताना माझा क्लेश खरंच संपतोय का? जर माझा क्लेश भजनातून संपत नसेल तर दोष भजनामध्ये नाही, दोष माझ्या या भक्ती रूपी असलेल्या पायवाटेमध्ये आहे. मी कोणाचं भजन करत आहे त्याचं असलेलं प्रभुत्व, स्वामित्व मी खरंच मानलंय का? आपण बऱ्याचदा श्री महाराजांची तसबीर घरात लावतो, रामाची तसबीर लावतो आणि मग रामा मला हे दे, महाराज मला हे द्या, अशा पद्धतीने आपण त्यांना स्वामी म्हणतो आणि त्याचबरोबर हुकूम देखील देतो, ऑर्डर देतो की मला हे द्या. ठीक आहे, आम्ही त्यांनाच मागणार, परंतु आपल्या हे लक्षात येतं का की आपण त्यांची सेवा करण्यासाठी या घरात आहोत, ना की आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. जर आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या असतील तर स्वामी कोण आहे आणि नोकर कोण आहे हा प्रश्न आहे. जर ते स्वामी असतील तर ते ठेवतील तसं उत्तमच आहे, आनंदाचंच आहे. तुम्ही माझ्या पात्रतेपेक्षा मला जास्तच देत आहात, या भूमिकेमध्ये आपलं भजन चालू आहे का? जर आपल्याला त्यांचं प्रभुत्व पटलं असेल तर आपल्या जीवनामध्ये खरा विश्वास निर्माण झालाय का? जेव्हा जेव्हा जीवनात कठीण प्रसंग येतात तेव्हा आपले पाय डळमळतात का? भगवंतावरची श्रद्धा उडून जाते का? आपण आणखीन काही उपायांच्या नादी लागतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधा. लक्षात येईल की आपली भक्ती देखील जिमी खगपती जल कये चिकनाई सारखीच आहे. विश्वास नाहीये. भगवंतावरती खरंच प्रेम असेल तर मी सर्वानुभूती हा भगवत भाव ठेवून आचरण करतोय का? मी स्वतः प्रेमस्वरूप झालोय का? सजनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली की लक्षात येतं की अरे अजूनही तर भक्तीच्या बालवाडीमध्येच प्रवेश करायचा आहे आपल्याला. आणि बघा, गोस्वामीजींनी फार सुंदर शब्द वापरलाय, जिमी खगपती जल कये चिकनाई. मानस पियुषकरांनी याच्यावरती बराच काथ्याकूट केलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केलाय. जर त्यांना जलाची स्निग्धता लिहायची होती तर मग जल कई चिकनाई या शब्दामधून वेगवेगळे अर्थ निघतायत की जसं तेलाचा थेंब पाण्यामध्ये पडला, तो खऱ्या अर्थाने चिकनाई या शब्दाला अधिक जवळ जातो. मग पाण्यामध्ये पडलेला तेलाचा थेंब हा जसा असावा तसं भक्ताची अवस्था आहे का? सज्जनो, तुम्ही दोन्हीही अर्थाने जरी विचार केला, पाण्याची स्निग्धता म्हणून विचार केला किंवा पाण्यामध्ये पडलेल्या तेलाच्या थेंबाच्या आधाराने जरी विचार केला तरी त्यातून निघणारा भावार्थ हा एकच एक आहे. तो कसा की बघा, पाण्यामध्ये जरी तेल पडलं तरी ते पाण्यामध्ये विरघळून जाऊ शकत नाही, ते नेहमीच आपलं वेगळेपण ठेवतं. जसं ते पाण्यात विरघळून जात नाही, तो त्याचप्रमाणे भक्तीच्या मार्गात जोपर्यंत आपला अहंकार विरघळून जात नाही, जोपर्यंत आपण या प्रत्येक टप्प्याचा विचार करत करत ती अवस्था परिपूर्णतेने गाठत नाही, तोपर्यंत मी त्या भक्तिरूपी जलामध्ये त्या तेलाच्या थेंबासारखाच वेगळा राहतो.
म्हटलं तर आहे जलात, पण म्हटलं तर जलापेक्षा वेगळं आहे. सहज मला कोणी हाताने बाहेर काढून टाकू शकतं. त्यामुळं स्निग्धता पाण्याची ही केवळ जलाच्या आधाराने विचार केला तरी मला रुक्षताच देतीये, आणि तेलाच्या थेंबाच्या आधाराने विचार केला तरी मी त्याच्यापासून नेहमीच विरळा राहतो. मी त्याच्यामध्ये कधीच पूर्णपणे विरघळून जात नाही. ही वस्तुस्थिती देखील माझ्या डोळ्यासमोर येते. म्हणून भुशुंडीजी म्हणतात की बिनु गुर होई की ज्ञान, ज्ञान की होई बिराग बिनु. जे हे भक्तिशास्त्राचं ज्ञान आहे ते मी जरी कितीही सांगितलं तरी गरुडजी, जोपर्यंत तुम्हाला सद्गुरु जीवनामध्ये येत नाही, जोपर्यंत सद्गुरु तुम्हाला साधन मार्ग देत नाही, जोपर्यंत सद्गुरूच्या हातामध्ये तुम्ही हात देत नाही, तोपर्यंत या भक्तीच्या मार्गावरती तुम्ही कुठंतरी वाहवत जाण्याची फार शक्यता आहे. आणि आपण बघतो भक्तीच्या नावाखाली आपण कर्मकांडांमध्ये अडवून जातो. परमार्थ या संज्ञेखाली आपण देवदेव करत बसतो. सज्जनो, परमार्थ आणि देवदेव या दोन भिन्न संज्ञा आहेत. भक्ती आणि कर्मकांड या दोन भिन्न संज्ञा आहेत. दररोज घराची पूजा करणं हे कर्तव्य कर्म करणं या रूपाने करणारे अनेक लोक असतात. परंतु मी देवाच्या घरात राहतो ना, ते माझे स्वामी आहेत ना, या भूमिकेतून त्यांना भेटणारा हा कोणीतरी विरळाच असतो. ही सगळी आपल्या मनामधली ट्रान्सफॉर्मेशन्स केवळ सद्गुरू करू शकतो. सद्गुरू आमच्या जीवनामध्ये भक्तीचं ज्ञान आम्हाला मिळवून देतो, आणि त्याचबरोबर सद्गुरू राया आमच्या जीवनात ही भक्ती स्थिरवण्यासाठी लागणारं वैराग्य देखील आम्हाला देतो. मी आपणास वारंवार म्हणतो ना की रामरायाकडे प्रपंच मागण्यापेक्षा त्याचं प्रेम मागावं. हा काय आहे? भक्तीला लागणारा अनुकूल वैराग्याचा मार्ग आहे. आपलं एकदा मागणं थांबलं की रामाचं देणं सुरू होतं. त्यामुळं आपण न मागणं यामध्ये सारं वैराग्य सामावलेलं आहे. श्री महाराज म्हणतात ना की भगवंताने ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीत आनंदाने समाधानाने राहणं हे प्रापंचिकाचं वैराग्य आहे. कुठलीही तक्रार नाही. गुरु आणि वैराग्य ह्याच्याशिवाय भक्ती आमच्या या हृदयरूपी पात्रामध्ये कशी टिकणार? आणि अशी भक्ती जोपर्यंत आमच्या हृदयात स्थिरावत नाही तोपर्यंत बिनु हरी भजन न जाई कलेसा. आज मला त्रास होतोय, मनस्ताप होतोय, दुःख होतंय, अरे मला यापैकी कुठली तरी मिसिंग लिंक आहे आयुष्यात, तिला सुधारलं पाहिजे. आणि ते सद्गुरूच्या चरणी आपण शरण गेलो की तो गुरुराया आपल्याकडून ते जीवनात असलेली कमतरता पूर्ण करून घेतो आणि ती भक्ती आम्हाला प्रदान करतो ज्याने आम्ही परम सुखी होतो. भक्तीची परम सुखी अवस्था कशाला म्हणायची? गोस्वामीजी आम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतात. सज्जनो, को विश्राम की पाव तात सहज संतोष बिनु. ज्याला आपण प्रपंचामध्ये सुख म्हणतो, परमार्थामध्ये त्याला आपण सोलीव सुख म्हणतो. सोलीव सुख याला श्री महाराजांनी अतिशय जवळचा शब्द आपल्यासाठी आणला. त्याचं नाव आहे समाधान, संतोष. वृत्तीचं समाधान हे परमार्थाचं सोलीव सुख आहे, जे प्रपंचाच्या सुख किंवा दुःखावरती अवलंबून नाही. त्यामुळे माझं ध्येय काय आहे? माझं ध्येय आहे समाधान. जे आहे, जसं आहे, उत्तम आहे. या भूमिकेमध्ये जेव्हा मी राहायला शिकतो, सज्जनो, परमार्थामध्ये असलेलं शांतीरूपी ध्येय तुमचा पत्ता विचारत विचारत तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करतं की हा कोण आहे? कोण आहे जो एवढ्या समाधानामध्ये राहू शकतोय? आणि जीवनामध्ये कुठलीच गोष्ट कधीच पूर्णता आणून देऊ शकत नाही. जेव्हा खिशात 100 रुपये होते तेव्हा 1000 रुपयाची लालसा होती. 1000 रुपये आले तेव्हा 10,000, 10,000 आले तेव्हा लाख,
लाख आले तेव्हा 10 लाख. सज्जनो, या गोष्टींना अंत नाहीच. त्याला केवळ आपण स्वल्प विराम देत आयुष्य जगतोय. परंतु जर त्याला खरा पूर्ण विराम द्यायचा असेल तर बस पुरे. रामा, खूप दिलंस आता. हा जेव्हा आपण भाव आपल्या हृदयामध्ये आणून त्यावेळेला आमच्या जीवनात शांती येते. शांतीने एकदा आपलं घर सारवून घेतलं की सज्जनो, त्या घरामध्ये सद्गुरूचं आसन प्रस्थापित होतं. जिथं सद्गुरू येऊन स्थिरावतात तिथं वैराग्याला वेगळं आमंत्रण द्यावं लागत नाही. जिथं शांती आहे, जिथं सद्गुरूचं अधिष्ठान आहे आणि जिथं वैराग्य आहे तिथं भक्तिरूपिणी ही जगदंबा हात जोडून उभी राहते. आणि ज्याच्या जीवनामध्ये भक्तिरूपिणी ही जगदंबा आली तोच परमार्थाचं सोलीव सुख तद्रूपतेने अनुभवू शकतो. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की हेच एकमेव साधन आहे परमशांती प्राप्त करण्याचा. अन्यथा कोट्यावधी उपाय केले, जीवापाड मेहनत केली, मला हे पाहिजे पाहिजे म्हणून खूप धडपडलो, तरी ते प्राप्त होऊ शकत नाही. अरे, कधी कोणी जलाशिवाय नाव चालवू शकलंय का? त्याप्रमाणे ज्याला परमशांती हवी आहे, परम समाधान हवंय, त्याने केवळ या भक्तीचाच मार्ग धरावा जो केवळ सद्गुरू कृपेने आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सज्जनो, असं हे सुंदर भक्ती रहस्य भुशुंडी गरुडाला सांगतात. त्यातील पुढील काही टप्पे आपण उद्याच्या निरूपणामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.